बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीवरून काँग्रेसने राज्य सरकारला धारेवर धरलाय। या संकटातही सरकारने मदतीला उशीर केला आहे अशी टीका करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय। ही राजकारण करण्याची वेळ नसून सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी 5 लाखांची विशेष मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। बांधावर फोटो काढण्याचं नाटक बंद करून राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीतून विशेष पॅकेज आणावं, शक्तीपीठ महामार्ग थांबवून शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आभाळ फाटलं असं चित्र सरकारने मदत द्यायला उशीर केली आहे। हा राजकारण आणि आरोपांचा प्रसंग नाही, अवकाळी उन्हाळ्यापासून सुरू झाला आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीला 5 लाखांची मदत व्हावी, विदारक परिस्थिती निर्माण झाली असून ताबडतोब मदत जाहीर करावी, निवडणुकीत तुम्ही दिलेली कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करा, ओला दुष्काळ जाहीर करा, सक्तीची कर्ज वसुली बंद करा, मोफत बियाणे आणि खते द्यावे अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे। सरकारने विशेष पॅकेज द्यावं, तुमचे केंद्र आणि राज्यात सरकार आहे। ट्रिपल इंजिनच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बांधावर उभा राहून फोटो काढण्याचं नाटक बंद करून दिल्लीत आपली पूर्ण पत लावून राज्याला दिलासा द्यावा। सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल, मात्र वाटाण्याची अक्षता लावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो। पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी नोएडा येथील इंडिया एक्सपो मार्ट इथं यूपी इंटरनॅशनल ट्रेड शोचं उद्घाटन केलं। त्यांनी व्यावसायिकांना सांगितलं की त्यांना चिपपासून ते जहाजापर्यंत सर्व काही भारतातच तयार करायचं आहे, म्हणूनच तुमचे व्यवसाय मॉडेल अशा प्रकारे विकसित करा जे स्वावलंबी भारताच्या उद्देशाला बळकटी देईल। या बदलत्या जगात एखादा देश जितका इतरांवर अवलंबून असेल तितकाच त्याचा विकास धोक्यात येईल। त्यामुळे भारताला आता कुणावरही अवलंबून राहणं परवडणार नाही। भारतानं स्वावलंबी बनलं पाहिजे। तत्पूर्वी पंतप्रधानांनी व्यावसायिक नेत्यांशी चर्चा केली। मोदींनी निर्माते बोनी कपूर आणि त्यांचा मुलगा अर्जुन यांची भेट घेतली। हा व्यापार प्रदर्शन 29 सप्टेंबरपर्यंत चालेल। रशिया भागीदार देश म्हणून सहभागी होतोय। यावर्षीच्या व्यापार प्रदर्शनातून 5,000 कोटी रुपयांचा व्यवसाय होईल असा अंदाज आहे। पहिल्यांदाच या प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेलचा लाईव्ह डेमो आयोजित केला जाईल। उत्तर प्रदेशातील 40 जिल्ह्यातील उत्पादनं जागतिक व्यासपीठावर प्रदर्शित केली जात आहेत। 2400हून अधिक स्टॉल उभारण्यात आले। दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील। मोदी म्हणाले, 2014 पूर्वी जेव्हा मी सत्तेत नव्हतो तेव्हा आयकर सवलती फक्त 2 लाख रुपयांपर्यंत मर्यादित होत्या। आज आम्ही 12 लाख रुपयांपर्यंतच्या आयकर सवलतींना सूट दिली आहे। नवीन जीएसटी सुधारणांमुळे यावर्षी देशाचे 2.5 लाख कोटी रुपये वाचणार आहेत। देश आज अभिमानानं जीएसटी बचत महोत्सव साजरा करतोय। 2017 मध्ये आम्ही जीएसटी लागू केला आणि अर्थव्यवस्था मजबूत केली। 2025 मध्ये आम्ही जीएसटी पुन्हा लागू करू आणि अर्थव्यवस्था आणखी मजबूत करू। अर्थव्यवस्था मजबूत होत असताना कराचा भार कमी होईल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। दमानिया यांनी गडकरींवर टोलच्या माध्यमातून जनतेची लूट केल्याचा थेट आरोप केलाय। लोक आधीच रोड टॅक्स, सेल्स टॅक्स, जीएसटी असे विविध कर भरत असताना अतिरिक्त टोल आकारण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। याचबरोबर टोलमधून जमा झालेला पैसा आयडीएल नावाच्या खाजगी कंपनीकडे वळवून त्यानंतर गडकरींच्या मुलांच्या कंपन्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आला असल्याचा धक्कादायक खुलासा दमानिया यांनी केलाय। रस्ते जनतेसाठी बांधले जातात, पण त्याचा पैसा खाजगी फायद्यासाठी वळवला जातो, हे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी थेट गडकरींच्या राजकीय स्वच्छतेवर बोट ठेवला आहे। अंजली दमानिया यांनी सरकारच्या बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर बीओटी आणि टोल ऑपरेट ट्रान्सफर टीओटी या मॉडेलवरही जोरदार टीका केली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार या मॉडेलमधून प्रत्यक्षात रस्त्यांचं काम तर होत असतं, पण त्यामागे प्रत्येक किलोमीटर मागे भ्रष्टाचार लपला आहे। दमानिया म्हणाल्या की ज्यांना एक्सप्रेस वे मॅन म्हणून इंडिया ओळखतो तेच गडकरी प्रत्येक रस्त्याच्या किलोमीटर मागे आणि टोलमधून पैसे खात असल्याचा संशय आहे। त्यांनी गडकरींवर इथेनॉल क्षेत्राशी संबंधित घोटाळ्याचेही आरोप केले असून गडकरींशी संलग्न असलेल्या अनेक कंपन्या या व्यवहारांमध्ये सक्रिय असल्याचा दावा केला आहे। दमानिया यांच्या मते या सगळ्या प्रकरणांमध्ये गडकरींच्या भूमिकेची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। या सर्व प्रकरणांमध्ये अंजली दमानिया यांनी 128 कंपन्यांचा उल्लेख केला आहे। माझ्याकडे या सर्व कंपन्यांची माहिती आहे आणि जर ही संपूर्ण माहिती उघड केली तर वर्षभर पुरेल इतका भ्रष्टाचार यातून बाहेर येईल असंही दमानिया म्हणाल्या। त्यांनी पुढे सांगितलं की प्रत्येक कंत्राटामध्ये गडकरींशी संबंधित कंपन्या थेट किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होतात, ही बाब गंभीर आहे। दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे टोल आणि इथेनॉल उद्योगातील पारदर्शकतेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जनतेच्या पैशावर उभारलेले प्रकल्प जर खाजगी कंपन्यांच्या फायद्यासाठी वळवले जात असतील तर हा स्पष्ट घोटाळा आहे असं मतही त्यांनी मांडलं आहे।
मराठवाड्यात अचानक झालेल्या या अतिवृष्टीचं सर्वात मोठं कारण हवामान बदल आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गेल्या 10 ते 15 वर्षात दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा संकटाचा सामना या प्रदेशाला करावा लागतोय. हवामान बदलाचा परिणाम सर्वाधिक मराठवाड्यावर होतोय. या संकटावर दीर्घकालीन उपाय म्हणून जागतिक बँकेनं दिलेले 6,000 कोटी रुपये हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देणारी शेती करण्यासाठी खर्च केले जातील, अशी माहिती फडणवीसांनी दिली. मराठवाड्यातील परिस्थिती पाहून हवामान बदलाच्या आव्हानांना गंभीरतेनं हाताळण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून अतिवृष्टीनं हैदोस घातलाय. धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी या जिल्ह्यांसह संपूर्ण मराठवाडा पुराच्या पाण्याखाली गेलाय. खरीप हंगामाचं सर्वस्व पाण्यात वाहून गेलं असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत. गावोगावी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून जनतेच्या आक्रोशाला सरकारनंही गांभीर्यानं घेतलंय. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. प्रशासन आणि बचाव यंत्रणा सातत्यानं काम करत असून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अचानक आलेल्या या पुरामुळे मराठवाड्यातील गावोगावी घरं उद्ध्वस्त झाली, शेतजमिनी वाहून गेल्या आणि शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला. झोपलेली पिकं, कोसळलेली घरं आणि हातात झालेले शेतकरी हे दृश्य प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतंय. पुराच्या पाण्यानं सगळी स्वप्न आणि संसार वाहून गेलेत. 21 सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात 23,414 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान अवघ्या महाराष्ट्रासाठी चिंताजनक ठरलंय. मराठवाड्याच्या या दुर्दशेनं संपूर्ण राज्याचं काळीज पिळवटून निघालंय. उद्धव ठाकरे यांचा सल्ला आम्ही ऐकला आहे. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे जी काही मदत शेतकऱ्यांना द्यायची असते ती देणार आहोत. उद्धव ठाकरेंना जर काही सांगायचं असेल तर मीडियाच्या माध्यमातून नको, त्यांनी एखादं पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं पाहिजे. विरोधी पक्षाची जबाबदारी आहे सरकारला सूचना देणं, सरकारकडे मागणी करणं. सरकार त्यांच्या मागण्या पूर्ण करेल, असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सकाळीच अकोल्याची ही बातमी मी पाहिली. त्यात काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आलं आहे. मंडळ अधिकारी म्हणत आहेत की माझं शेत आहे, माझी काही चूक नाही. या प्रकरणी विभागीय आयुक्तांना मी आत्ताच चौकशी करायला लावणार आहे, असं अकोला तालुक्यातील पडसोबळे महसूल मंडळाचे अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात बांध बांधला आहे आणि त्यामुळे जवळपास 300 शेतकऱ्यांच्या शेतात चिखल आणि पूर परिस्थिती आहे. या प्रश्नावर बोलताना त्यांनी असं म्हटलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की मदत आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून जे वाटप करत असतो त्याचे वाटप सुरू करण्यात आलं आहे. अनेक जण आपापल्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला असं वाटतं की आपत्ती आणि नुकसान फार मोठं आहे. यातून मार्ग कसा काढता येईल हा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सोयाबीनचे पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्वच पंचनामे होणार आहेत. कोणीच असं म्हणू शकत नाही की हे पंचनामे होणार नाहीत. खरडून गेलेल्या जमिनीचे वेगवेगळे पंचनामे करत आहोत. त्यांना पैसे देण्याचा वेगळा नॉर्म आहे. खरडून गेलेल्या जमिनी चांगल्या करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमच्याही आमदारांनी 1 महिन्यांचा पगार देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या व्यतिरिक्त एनजीओच्या सहाय्याने मदत देण्याचा प्रयत्न भाजपचे कार्यकर्ते करत आहेत. नागपूर, अमरावतीमध्ये जे नुकसान झालं त्यांचे पंचनामे आम्ही करणार आहोत. याची पाहणी जिल्हाधिकारी करणार आहेत. उद्धव ठाकरेंचा सल्ला आम्ही ऐकला आहे. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना जी मदत द्यायची ती देणारच आहोत. उद्धव ठाकरेंनी मीडियाच्या माध्यमातून आपलं म्हणणं मांडण्यापेक्षा एक पत्र लिहून मागणी केली पाहिजे. लाडक्या बहिणीला पैसा दिला म्हणून काय शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार का? अजित पवार शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघत राहणार का? शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेला 1 वर्ष पूर्ण होत आहे, पण कर्जमाफी झाली नाही म्हणजे तुमची नियत साफ नाही. तुम्ही केवळ बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत आहात, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवार म्हणाले की लाडक्या बहिणीला तुम्ही मतांसाठीच पैसे दिले ना, सत्तेत येण्यासाठीच तुम्ही लाडक्या बहिणीचा वापर केला, नाहीतर तुम्हाला महाराष्ट्रात कोण विचारलं असतं? जनतेनं तुम्हाला नाकारलंच होतं. लाडक्या बहिणींना तुम्ही 1,500 रुपये महिना सुरू केला आणि 2100 रुपये देणार असं सांगितलं. त्यांचा तर पत्ताच नाही. याचा वापर तुम्ही केवळ निवडणुकीसाठी केला. विजय वडेट्टीवार म्हणाले की महाराष्ट्रात कुठल्या शेतकऱ्यांना मदत मिळते, कुठल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळतोय, हा आमचा अजित पवार यांना प्रश्न आहे. 2014 पूर्वी सोयाबीनचा भाव आज मिळत नाही. कापसाला तेव्हा 8,000 रुपयांपर्यंत भाव होता, आता तो 5,000च्या वरती जात नाही. FCIनं जे निकष लावलेत त्यामध्ये एकही शेतकरी त्यांच्याकडे कापूस टाकू शकत नाही. सरकार काय झोपलंय का? बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलंय, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलंय. राज्यात काय काम सुरू आहे? रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत, अपघाताचं प्रमाण वाढलंय, पोरांना शाळेत जाता येत नाही, तर सरकार नेमकं काय काम करतंय? कुठे आहे सरकार? असा संतप्त सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार म्हणाले सरकारचा एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचा निर्णय दिसतोय. केवळ औपचारिकता म्हणून सरकार काल दौऱ्यावर गेलं की काय, अशी परिस्थिती दिसून आली. एका व्यक्तीने विचारलं किती मदत करणार, यावर मुख्यमंत्र्यांनी त्यावर राजकारण करू नका असं सांगितलं. याचा अर्थ काय की मदतीची कुठलीही ठोस भूमिका सरकारनं घेतली नाही. जर तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहात तर मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना किती मदत मिळेल हे का सांगू नये?
सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्याची नियतच नाही, त्यांची नियत केवळ बनवाबनवीची आहे. गावकऱ्यांशी संवाद साधताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार तातडीने मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं. मात्र एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय काढताच अजित पवार चांगलेच संतापले आणि त्यांची प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण नुकसान झालंय. लाखो रुपयांची पिकं पाण्याखाली गेली आहेत, शेती खरडून गेली आहे, जनावरं वाहून गेलेत आणि अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. अशा कठीण परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी भूम परांडा मतदारसंघातील देवगाव खुर्दसह सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील गावांना भेटी दिल्या. बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास अजित पवार देवगाव खुर्द गावात दाखल झाले. त्यांनी गावातील कुटुंबांना भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकल्या. शेती आणि नुकसानग्रस्त घरं प्रत्यक्ष पाहिली. गावकऱ्यांना धीर देत त्यांनी पंचनामे जलद गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली जाईल असं सांगितलं. तसेच आवश्यक त्या सर्व सुविधा नागरिकांना तातडीने उपलब्ध करून द्या अशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मात्र यावेळी एक तरुण शेतकऱ्याने थेट कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवारांना चांगलाच राग आला आणि त्यांनी माईकवरून त्या तरुणाला उद्देशून संतप्त भाष्य केलं. आम्हाला कळतंय ना आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय असा सवाल करत अजित पवारांनी थेट शेतकऱ्यालाच उलट प्रश्न विचारला. सकाळी 6 वाजता करमाळ्याला कार्यक्रम सुरू केला. दिवसभर दौऱ्यावर आहे, जो काम करतो ना त्याच्यावरच हल्ला होतो असं ते चिडून म्हणाले. उपस्थित ग्रामस्थ यावर हसू लागले. त्यावर अजित पवारांनी पुन्हा सर्वांकडे पाहत म्हणाले, बघा ना आता किती जीव तोडून सांगतोय, मला अजूनही दुसरीकडे जायचं आहे. आम्हालाही कळतंय की काय करायचं. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत करतोय. आज वर्षाला 45,000 कोटींची मदत सरकार करतंय असंही ते म्हणाले. गिरीश महाजन हे केवळ आमदार खासदार फोडण्यापुरते आणि त्यांना पैसे देण्यापुरते संकटमोचक आहेत. शेतकऱ्यांना पैसा देण्याची वेळ आली की भाजपचा प्रत्येक नेता हा पाठ टाकून पळून जातात. गरिबांना पैसा देण्याची वेळ आली की हे संकटमोचक नाही तर ते दरोडेखोर असतात असं म्हणत उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की सरकारचा मराठवाड्यातील पाहणी दौरा हा केवळ एक फार्स आहे. गेले कधी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचा आक्रोश ऐकत पाहणी कधी केली हा 36 लाख शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. एका शेतकऱ्यावर 10 जण अवलंबून आहेत हे मानलं तर 36 लाख शेतकरी उद्ध्वस्त झालाय. मराठवाड्यात 70 ते 72 लाख एकर जमिनीचं मोठं नुकसान झालंय. त्यावर शेती करण्यायोग्य शेती राहिली नाही. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौऱ्यामध्ये काय पाहिलं, काय मदत केली, काय समजून घेतलं. पाण्याच्या बाटलीवर फोटो लावणं म्हणजे मदत नाही, ती केवळ प्रसिद्धी आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहात, हे करण्याची आपल्याला गरज नाही. तुम्ही सरकार म्हणून मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे, तर बाकीची मदत गुप्त असावी. तुम्ही काय अशा परिस्थितीची वाट पाहत बसता का? केंद्र सरकारनं पाहणीसाठी पथक पाठवलं का? हे शासन मुरदाड आणि असंवेदनशील आहे. संजय राऊत म्हणाले की पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार चालवू नका. महाराष्ट्रावर ही वेळ कुणी आणली आहे? तुम्ही लाडक्या बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका. त्यांचे संसार आज वाहून गेले आहेत. पैशांचं सोंग आणता येत नाही हे बोलायची वेळ सरकारवर यांच्या दरोडेखोरीमुळे आली आहे. सरकारवर जवळपास 10 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. यांना कुणी कर्ज द्यायला तयार नाही. 65,000 कोटी व्याज भरतात हे लोक. मराठवाड्याच्या जनतेवर आलेलं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार आहे? केंद्र सरकार काहीच मदत करायला तयार नाही. शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल अजित पवार यांच्या पैशांचं सोंग आणता येत नाही या विधानानंतर राऊत यांनी केलाय.